कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पण तुझं तर नाही घरात. पाहुणे बघायला आले आणि त्यांनी विचारलं घरची सून कुठे, तर काय सांगायचं? आत्याला फोन करतो. ते काय बी असो, पण नवरा बायको मधलं भांडण एक दिवसापेक्षा जास्त ताणलं नाही गेलं पाहिजे. वय बरोबरच आहे अक्कांचं. पण आता हे दादा आणि वहिनीला कोण सांगणार? सूर्याचाच फोन आहे. बोल की सूर्या. काय बोलू आत्या? माझी बायको ऐकायलाच तयार नाही. तू जरा बोल ना तिच्याशी. अरे मी समजावून सांगायचा प्रयत्न केला नसल असं वाटतंय का तुला? आत्या, उद्या धनुला बघायला पाहुणे येणार आहेत. काय सांगायला लागलायस? आणि तुळजा घरी नाही. तू सांग, घरात नांदणारी बाई जर घरात नसेल तर कसं दिसेल ती? तू जरा समजू ना तिला आत्या. ठीक आहे, बघते मी बोलून. तू नको काळजी करू. हा, ठेवू? हा. तुळजा, बास झालं बरं का हे. तुला बी चांगलंच माहित आहे, लई ताणलं की तुटत. उद्या धनुला बघायला पाहुणे येणार आहेत घरी. काय सांगताय अक्का? देवा, ह्यान बारीला तरी त्या पोरीचं लगीन ठरून दे र बाबा. अगं होय, पण घरची सून घरात असायला पाहिजे का नाही? तीच जर नसेल तर काय करतील ते? हे बघ तुळजा, तू काय लहान नाहीस आता. चांगलं वाईट काय सगळं कळतंय तुला. एखाद्याचा एवढा बी रागराग करू नये की त्यानं आपल्यावर प्रेम केलं याची त्याला लाज वाटेल आणि त्याच्या मनातल्या प्रेमाची जागा तिरस्कार घेईल. मालन, तेजू, चला जाऊया आपण. तिचा तिला विचार करू दे. चल. चिरंजीव, मुलकर्णीचं रूप घेतलेल्या आमच्या लेकीवर जरा बारीक लक्ष ठेवा बरं का. डॅडी, अहो तुम्ही काळजीच करू नका. ती काय बी करणार नाही. तुम्ही तिचे पंकज छाटून टाकल्या. तिने किती बी फडफड केली तरी तिला उडता येणार नाही. काय छत्री, कसे बोलले आमचे चिरंजीव. हाव डॅडी, आता शत्रू भया तुमच्या सावलीत वाढल्यात म्हणल्यावर. वहिनी, तुझ्या मनातला राग गेला ना आता? तू जाशील ना घरी? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.